कार आणि मोटरसायकलची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात मोटरसायकलस्वार तानाजी बाजीराव कोळी वय 48 हे जागीच ठार झालेत, तर मोटरसायकलस्वार पाठीमागे बसलेल्या त्यांची शांताबाई वय 70, मुलगी वैष्णवी वय 13 या गंभीर जखमी झाल्यात. त्यांना उपचारासाठी सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. हा अपघात कुंभोज दानोळी रोडवर कुंभोज गावच्या हद्दीत दुपारी 3च्या दरम्यान घडला. हातकणंगले तालुक्यातील मानगाव इथले तानाजी बाजीराव कोळी हे गांधीनगरमधील कापड दुकानात काम करत होते. ते आपल्या कामानिमित्त मोटरसायकलने सांगलीवाडीला गेले होते. दुपारी ते घरी परतत होते. त्यांच्यासोबत मोटरसायकलवर त्यांची आई शांताबाई बाजीराव कोळी आणि मुलगी वैष्णवी तानाजी कोळी पाठीमागे बसल्या होत्या. त्यांची मोटरसायकल कुंभोज दानोळी रोडवरील जयपाल चौगुले यांच्या मळ्यात शेजारी आली असता कुंभोजहून दानोळीकडे जाणाऱ्या कारने समोरून जोराची धडक दिल्यानं मोटरसायकलस्वार तानाजी कोळी, शांताबाई कोळी आणि वैष्णवी कोळी हे रस्त्यावर आपटले. तानाजी कोळी यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्यानं मोठ्या प्रमाणात रक्तस्राव होऊन त्यांचा जागीच मृत्यू झाला. तर गंभीर जखमी झालेल्या शांताबाई कोळी आणि वैष्णवी कोळी यांना सांगलीतील सांगली सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आलाय. स्वप्नील नरोटे यांनी मयत तानाजी यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी दाखल केला होता. हातकणंगले ग्रामीण रुग्णालयात तानाजी कोळी यांच्या निधनानं मानगावसह परिसरामध्ये हळहळ व्यक्त होते. या अपघाताची नोंद हातकणंगले पोलीस ठाण्यात झाली आहे.